हॅलो गाईस, नमस्कार. पुन्हा मी एकदा हेल्दी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज मस्त असा कुरकुरीत मूग डाळीचा डोसा करणार आहोत किंवा अख्ख्या मुगाचा डोसा. तर एकदम कुरकुरीत होतो आणि खायला एकदम मस्त लागतो. तर त्यासाठी तर मी अख्खे मूग घेतले आहेत. तुमच्याकडे मूग नसतील तुम्ही डाळ घेऊ शकता. 1 वाटी मूग मोठी आणि छोटी 1 वाटी तांदूळ घेतलेत. आता मूग व्यवस्थित मी धुवून घेतले. त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे 1 वाटी आणि व्यवस्थित दोन्ही आपलं परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर 2 ते 3 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. जास्त कुरकुरीत हवा असेल तर तांदूळ थोडे जास्त टाकले तरी चालतील, पण एवढं प्रमाण योग्य आहे. आता ह्याला एक रात्रभर किंवा दिवसभर आपल्या भिजत ठेवायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त असे आपले मूग फुगले गेलेत, व्यवस्थित भिजले पण आहेत आणि तांदूळ पण मस्त भिजलेत. ह्याच्यातलं पाणी टाकून द्यायचं थोडंसं आणि नंतर हे बघू शकता असं हाताने आपलं मूग काढून मिक्सर जारमध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर 2 मिरच्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आलं आता व्यवस्थित आपलं ग्राइंड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता तेवढं स्मूथ तुम्हाला ब्लेंड करताना तेवढं करून घ्यायचं आहे. तर इथं मी सगळे आता अशाच प्रकारे ब्लेंड करून घेणार आहे. तुम्हाला डोसा करायचा असेल तर थोडंसं पातळ करू शकता किंवा इडली करायची असेल ह्याची इडली पण छान होते. तर अशा प्रकारे घट ठेवायचं. बघू शकता किती मस्त स्मूथ आपलं ब्लेंड झालं आहे. खूप मोठं त्याच्यामध्ये ह्याचे दाणे राहिले नाही पाहिजे, नाही तर डोसा करता वेळेस ना व्यवस्थित बनला जात नाही. तर मी दुसरं पण सगळं मूग मी जे आहे सगळे मूग ब्लेंड करून घेतले व्यवस्थित. तर बघू शकता मस्त आपलं बॅटर रेडी झालं आहे. तर तुम्ही वाटलंच तर लगेच ह्याच्यापासून डोसे करू शकता किंवा टाईम असेल तर कमीत कमी 10 ते 15 मिनटं ह्याला रेस्ट द्यायची. तर मी ह्याला 10 ते 20 मिनटं रेस्ट देत आहे. लगेच केले तरी पण मस्त होतात, पण थोडीशी रेस्ट दिल्याने ते व्यवस्थित थोडंसं पीठ मुरतं. तर मस्त आपलं आता पीठ 10 ते 15 मिनटांनी मुरलं गेलं आहे. आता ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ ॲड केलं. तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता. आता ह्याच्यामध्ये सोडा वगैरे इनो काही टाकायची गरज नाही आहे, मस्त असे होतात. तर आता तवा पण व्यवस्थित आपला तापला गेला आहे. तव्याला काही तेल पाणी लावायची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे गोल फिरून घ्यायचं आहे. तुम्हाला डोसा स्पंजी करायचा असेल तर थोडासा जाड करू शकता किंवा कुरकुरीत करायचं असेल एकदम पातळ. बेटर थोडंसं एकदम तुम्ही पातळ थोडंसं ह्याच्यापेक्षा करू शकता, कारण की पातळ केल्याने एकदम तवाभर आपल्याला जितका पातळ होईल तेवढा स्मूथ पसरवता येतो डोसा तव्यावरती. तर मस्त एका साईडने असा भाजला गेला आहे. वरून मी तूप लावलं आहे, बटर पण लावू शकता. तर तुम्ही दुसऱ्या साईडने पण भाजू शकता. तर मी ते एका साईडने भाजून घेतलं आहे. आता बघू शकता मस्त असा कलर छान आला आहे. आता ह्याला फोल्ड करायचं आहे. कमी गॅसवरती मस्त दोन्ही साईडने खरपूस भाजला ना छान लागतो, कुरकुरीत होतो. तुम्हाला कुरकुरीत हवा असाल म्हणजे आपल्यावर डिपेंड करतं आपण कसा भाजतो, तसा आपण भाजतो तसाच तो कुरकुरीत होईल. तर मस्त असा रेडी खमंग पौष्टिक मुगाच्या डाळीचा किंवा मुगापासून झालेला डोसा रेडी आहे. तर मी सगळे डोसे आता असेच बनवून घेत आहे. तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि नक्की एक वेळेस ट्राय करून बघा. पीठ याला आपण जेव्हा तांदळाचं करतो तर ते पीठ 1 ते 2 दिवस भिजत घालतो, पण हे पीठ भिजत घालायची गरज नाही आहे. फक्त 10 मिनटं ह्याला रेस्टवरती ठेवायचं आणि मस्त आपले जे डोसे बनून रेडी होतात. बघू शकता किती मस्त डोसे दिसत आहेत. खायला पण सुंदर झालते आणि मस्त लागतात. मुलांना पण ब्रेकफास्टला तुम्ही देऊ शकता. मस्त पौष्टिक आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.